One was quietly efficient. One was a little loud, but equally efficient. की 14 वर्षाचा 15 वर्षाचा बॅट्समन जाता जाता विचारतो वळतोय का. मी बोललो हो वळतोय. उडतोय का. अजून नाही उडत. एंड ऑफ द ओव्हर एका वन लूज शॉट आणि एंड ऑफ द ओव्हर 16 or 20 नॉट आउट. आणि दुसरा तो आपला विनोद फर्स्ट मॅच सुप्रीमली फर्स्ट बॉल 6 विचारलं त्याने टी टाइमला. सबमिस मारावा होता. 100ला किती बाकी आहेत बघ. म्हणजे जस्ट लुकिंग ॲट हिम I said, boss, got to have the skill to also be so sure of yourself. And morning of the match, Gavaskar got the news he's dropped for the one days. So Gavaskar, I think Gavaskar decided that day morning la, I'm not going to bat opening now because India has not rejected me. Why should I take up opening place? 87 वर्ल्ड कप पेक्षा मला 3 फायनल आठवते. कारण एकीकडे कपिल देव खुश होऊन रडतायत की अखेर रणजी ट्रॉफी जिंकवली आणि दुसरीकडे वेंगसरकर ढसाढसा रडत आहेत की अजून काय करायला हवं. Mixed. Actually, life cricket is a reflection of what you can learn and apply in real life. बरोबर. नमस्कार, मी अमोल कराडकर आणि स्पोर्ट्स कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ओपनिंग बॅट्समन असतो तो कधी इनिंग्स संपत नाही. त्याच पद्धतीने आज आपण पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत मुंबईचे माजी कर्णधार शिशिर अट्टंगडी यांच्याशी. शिशिर, पुन्हा एकदा स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर. मजा आली तुझ्याबरोबर बोलून, मराठी बोलून, क्रिकेटच्या गोष्टी करून मजा आली. येस, थँक्स अलॉट शिशिर. मागच्या वेळेस आपण गप्पा मारताना शेवटी आपण हिंट दिली होती की यावेळेच्या गप्पा कुठल्या बाबतीत असणार आहेत. अर्थातच रणजी ट्रॉफी जो समस्त क्रिकेट परिवाराचा भारतातल्या विशेषतः मराठी ज्याला बोलता येतं समजतं या अशा प्रकारच्या क्रिकेट चाहत्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. शिशिर, मुंबई आणि क्रिकेटचं कल्चर जे आहे त्याच्यात म्हणजे अजूनही अशी अवस्था आहे, तुझ्या काळात तर सोडूनच दे, की रणजी ट्रॉफीमध्ये काय करते बोला, ते आम्हाला T20 आणि वन डेज मध्ये काय केलं टीमने आम्हाला नाही घेणार. बरोबर. तर तेव्हा ते त्याचा रूट काय आहे तुझ्यातला थिंकर, तुझ्यातला अनालिस्ट काय सांगतो की ते कुठून आलं? कट्टा. आणि खरंच म्हणजे ते रुईयाचा कट्टा, पोदारचा कट्टा, तिकडनं आम्हाला एक फीडबॅक मिळायचं. आणि तुमचं नाव आहे ना प्रोग्रामचा स्पोर्ट्स कट्टा, इट इज व्हेरी सिम्बॉलिक. त्या कट्ट्यावर लोक बोलायचे ना की ह्याला बघा, त्याला बघा. तिकडनं ते काय असं मोटिवेशन यायचं आणि तिकडनं वाटायचं की पुढे काहीतरी करू शकतो आम्ही. आणि एक फर्स्ट स्टेप असायचं सगळ्यांचं की अंडर 19 वगैरे खेळा, अंडर 22. पण रणजी ट्रॉफी वॉज द फर्स्ट बिग स्टेप. आणि ते जेव्हा मिळालं लोकांना, अँड लकीली काय झालं, बिकॉज ऑफ इंजरी वगैरे, मी राजू आमचा जो बॅच आहे त्यांचे चंदू 78 मध्ये खेळलेला, चंदू आणि क्षीरसागर. आणि मग ते एक रूल आलं की रणजी ट्रॉफी खेळणारे प्लेअर अंडर 22 नाही खेळू. बरोबर. तर चंदू आणि क्षीरसागरचा गॅप आला 78 to 81 जेव्हा मी खेळलो. आणि 81 मला मी टीममध्ये आलो. तर बिगेस्ट जॉयस माझे सगळे टीममेट्स होते ना अंडर 20 ते स्टँडमध्ये होते. राजू, चंदू सगळे मॅच बघायला आले. आणि यू कुड सी त्यांच्या डोळ्यात खुशी आहे की आमचा एक प्लेअर आला. म्हणजे आम्हाला पण पीपल आर वॉचिंग अस आणि इट्स ऑलवेज बीन लाईक दॅट. रवी जेव्हा आधी सिलेक्ट झाला बॉम्बेसाठी, आय थिंक ऑल ऑफ अस वॉज सो हॅपी की आमचाच एक प्लेअर गेला. अँड वेन यू वेंट टू न्यूझीलंड ऑल्सो, आय थिंक दिलीप जोशीला इंजरी झाली काय तर झालेलं आणि त्याला बोलवलेलं सेकंड हाफ ऑफ द टूर. आय रिमेंबर मी आणि जिमी संघाने गेलो त्याच्या घरी भेटायला जस्ट टू विश हिम. आणि त्याला काहीतरी सायमंड्सनी 2 बॅट दिलेले. इकडे त्यांचा इकडे स्टॉकिस्ट होता भंडारकर म्हणून, तर आपल्या स्टर्लिंगच्या तिकडे. आणि ते बॅट घेऊन मी तिकडे आम्ही गेलो, मी आणि संघानी. तो पण बॉम्बेला खेळला, चांगला प्लेअर होता. आणि एक जॉय होता की आणि जॉय असल्यामुळे ऑल्सो देयर वॉज अ मोटिवेशन की बॉस हमारे जे आमच्यातला कोणीतरी गेलाय, इट इज इम्पॉर्टंट फॉर अस ऑल्सो टू पुश. असं कधी वाटलं नाही की त्याला का मिळालं मला नाही मिळालं. राईट. कधीच वाटलं नाही. राईट. आणि ते जे मागच्या एपिसोडमध्ये तू विठ्ठल पाटील सरांचा उल्लेख केलास, ते असो, वासू सर असो, वासू, विलास गोडबोले, मिलिंद रेगे, हे काय म्हणतात ते
रसिक म्हणतात ना, मराठीत वर्ड आहे, संगीतात रसिक असतात ना, हे सगळे ना रसिक. त्यांचा लाईफ आणि मूड इज रिव्हॉल्विंग अराउंड अमलाडी ऑन द हेल्थ. मुंबई क्रिकेटचा स्वास्थ्य असतो ना, त्याच्यामुळे त्यांचं हेल्थ चांगलं बरं असतं. तर हे सगळे जे होते ना रोमॅन्टिक्स, एवढे होते. पी के कामत मला आठवण आहे. बरोबर. एक क्रिकेटचा एक म्हणजे काय म्हणतात ग्रुप ऑफ रोमॅन्टिक्स. आय होप दॅट कम्युनिटी कंटिन्यूज अमोल, बिकॉज यु नो इट इज ॲक्च्युली काय म्हणतात ते लाईफलाईन ऑफ मुंबई क्रिकेट. गोड बोले परवा मला भेटले, काहीतरी बोलत होते, कसे खेळतात रे रिव्हर्स स्वीप. मी बोललो 80 वर्षात तुम्हाला एवढा त्रास का होता. नाही रे, सरळ खेळायचं ना. म्हणजे कोण, आय विल गिव्ह यू सिम्पल एक्झाम्पल. एक दिलीप सरदेसाईला भेटायला गेलो मी ICUत. वेन ही वॉज अ डे ऑर टू बिफोर ही पास्ट. आणि ते सगळे पाईप्स वगैरे होते. आणि मी बघायला गेलो आणि त्यांना खायचे, ही लाईक फूड. तर इकडनं त्यांना मी ते पॅटीस घेऊन गेलो CCAवरनं, त्यांना पसंत होते. पॅटीस वेटीस ठेवले. ही वॉज नॉट हॅपी अबाउट पॅटीस. आणि तेव्हा काय राहुल द्रविड 2-3दा शॉर्ट बॉल खेळत असताना आउट झाला. तर ते पाईप्स वीज घालून ते बसलेले, ते झोपलेले तिकडे. मला म्हणतो आपल्याला डक करायला सांग ना. म्हणजे युआर फायटिंग युअर ट्रिस्ट विथ डेस्टिनी. बरोबर. अँड यू आर स्टील वरीड अबाउट अ बॅक अँड अक्रॉस मुवमेंट. हे कुठे मिळणार तुम्हाला. बरोबर. म्हणजे 2 days later ही पास्ट. बट इवन इन दॅट कंडिशन ते विचार करत होते. विलास गोडबोले किंवा मिलिंद रेगे, बॉम्बेचं 4 विकेट गेले तर टेन्शन. काय घेणं देणं आहे. बरोबर. दिलीप वेंगसरकर अजून, म्हणजे कुठं ना कुठे ते एक स्कोर असतो, एक डोळा असतो बॉम्बेचा काय झाला. गावस्कर अजून म्हणजे बोलणार नाही जास्त, पण बॉम्बेचं काय झालं मनात असतं. संजय मांजरेकर, कोणी कोणी. आणि आय थिंक दॅट रोमॅन्टिसिझम बाइंड्स मुंबई क्रिकेट. की असं नाही की आज विलास गोडबोले टेस्ट क्रिकेटर नाही केले, पण ही हॅज द ऑडॅसिटी ऑर द करेज की जाऊन गावस्करांना सांगायचं, सुनील तुला काय वाटतं असं बॅक अँड अक्रॉस. मला वाटतं असं करायला पाहिजे. एक कॉन्फिडन्स पाहिजे, बरोबर. गट्स पाहिजे बरोबर. आणि एक्सेप्टन्स पाहिजे. म्हणजे ऑडॅसिटी ऑफ डिस्कसिंग क्रिकेट. बरोबर. आणि बिंदास, म्हणजे मी पण जाऊन सांगितलं विलास किंवा यु नो सो अँड सो, आय डोंट अग्री विथ यू. अरे काय रे, तुला मी समजवतो, तुला माहित नाही. ते एक आपुलकी असते ना, की आय कॅन टीच यू, आय कॅन टेल यू. बरोबर. बरोबर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती तुझ्या खेळायच्या काळात जे दशकभर तू मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होतास, ते तेव्हा तुम्हा लोकांमध्ये तेवढंच असायचं का? तेव्हा ते सो कॉल्ड प्रोफेशनलिझम ट्रिकल व्हायला सुरुवात झाली होती, की आत्ता खेळ आणि मग नाही. There were 2 incidents that really had a serious impact in my life. I was doing well, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मी कॅप्टन होतो, रन्स करायचो हे सगळं, आणि माझे सगळे बॉलर्स बॉम्बेला सिलेक्ट झालेले. आणि मला जरा वाईट वाटलेलं की, आणि मला ॲक्च्युली जिमी दिवाडकर वॉज सिलेक्टर. ही केम अँड टोल्ड मी, यू डोंट वरी, तू कीप डुईंग वेल. म्हणजे इट वॉज नाईस की सिलेक्टर येऊन सांगतात. तेव्हा मला पंकज रॉय भेटले. ही वॉज चेअरमॅन. आणि त्यांना कळलं की हा कलकत्त्याचा आहे, आपला म्हणजे रसगुल्ला आहे हा. तर मला बोलले की तू बंगालीत बोलले, तू कोलकाता ऐसे खेलबे. तर मी विचार केला, है ना, आय विल मेक यू प्ले इस्टजोन. एखादा तो चान्स पावे ना, मीन्स यू वोंट इकडे, बरोबर तुला चान्स नाही मिळणार. तर मी ॲक्च्युली तेव्हा आय थिंक रवी थोडं सुनील गावस्कर बरोबर ही वॉज इन टच. म्हणजे काहीतरी ते निर्लॉनच्या नेटला वगैरे बोललं. तर मी भेटायला गेलो हिंदू कॉलनीमध्ये, आणि मी बोललो की असं असं आहे, ॲडवाईससाठी आलं. तर मला बोलले, आणि सुनील गावस्कर मे नॉट रिमेंबर दिस, बट आय रिमेंबर इट बिकॉज इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. यू वॉन्ट टू बी अ ईस्ट झोन प्लेअर और यू वॉन्ट टू बी अ बेटर क्रिकेटर. बिकॉज दॅट टाइम खरं म्हणायचं बेंगॉल क्रिकेट करून दी वर्ल्ड. बरोबर. म्हणजे इट वॉज प्री अरुणलाल सौरव इरा. बरोबर. दिस इज अर्ली 80s, नो लेट 70s. तर ही सेज, यू वॉन्ट टू बी अ बेटर क्रिकेटर, यू वॉन्ट टू बी अ ईस्ट झोन प्लेअर. तर मी बोललो तेव्हा, आय वॉन्ट टू बी बेटर क्रिकेटर, बिकॉज इफ आय एम बेटर क्रिकेटर देन एव्हरीथिंग एल्स. तर ही सेज, यू गॉट युअर आन्सर. मुंबई क्रिकेटमध्ये जे कॉम्पिटिशन तुला मिळेल तर कुठेही नाही मिळेल. तू कम्फर्ट झोनमध्ये गेलास. बट इट चेंज्ड. इट चेंज्ड बिकॉज सी, प्रवीण आमरे बाहेर गेला खेळायला, संजय बांगर बाहेर गेला, खूप जण गेले आणि इंडियाला पण खेळले. त्यांना फरक पडला. पण त्यांच्या रक्तात अजून मुंबई क्रिकेट आहे ना. ते तर आहेच. प्रवीण मेड हिज डेब्यू व्हेन आय वॉज कॅप्टन. बरोबर. आणि गॉट आउट अर्ली टू रघुराम भट, असं काहीतरी झालं. आणि तेव्हा हे दोघे आहे ना म्हशे येणार होते टीममध्ये. कोण? सचिन आणि विनोद.
आणि एवढे रन्स करायचे तर आम्हाला माहित होतं की एका वर्षात येणार आहे आणि त्यांचा नंबर तर परमनंट होणार आले की. मी प्रवीणला एक सांगितलं की हे कॉम्पिटिशन तुला राहणारच. ही मे नॉट रिमेंबर दिस बट आय रिमेंबर इट बिकॉज आय फेल्ट आय डिड द राईट थिंग. अँड म्हणजे ही प्लेड इंडिया. बरोबर. We don't know where he would have been if he had played here. 2 failures. And like that, Rohan Gavaskar. बरोबर. He's got what, 6,000-7,000 runs in first class cricket. I mean, nobody talks. कोणी बोलत नाही की बिकॉज सरनेम गावस्कर आहे, पण 17 फर्स्ट क्लास हंड्रेड असेल त्याचे. आहेत आहेत. आणि 17 first class hundreds, if you are not playing for India, then that is one calamity. Now nobody talks about it because the surname is 10,134 or whatever. बरोबर. पण कलकत्त्याला जाऊन खेळला म्हणजे ही गॉट दॅट ना. बरोबर. रोहनचा उल्लेख केलास, तू त्याला सांगू शकतोस की त्याला मराठी बोलायची भीती वाटते. अरे रोहन, तू तर गावस्कर आहेस, सरनेम गावस्कर आहे, तू वेंगुर्ल्याचा रूट्स आहे तुझे, मी जरा कारवारचा आहे, मी बोलू शकतो, तू कशाला नाही बोलू शकत? आणि का बोलतो? तू स्कॉटिश आहे, ते पण मी तिकडे माझगावचं आहे, सेंट मेरीज. तू स्कॉटिश आहे, तुझं मराठी चांगलंच असेल, बोल बोल, लाजू नको. येस. कमिंग बॅक टू द पॉइंट, तू आता उल्लेख केलास प्रवीणला, तू सांगितलंस प्रवीण बाहेर गेला. ते 2 जण जे आले ना, तुझे जर मेमोरेबल सीझन्स किंवा मेमोरेबल मॅचेस म्हणल्या तर त्या दोघांपैकी एक खेळलेली एक मॅच 1 नंबरवर, राईट? 2 कॉन्ट्रास्टिंग बोथ इमेन्स. म्हणजे कला म्हणजे गायकीत तुम्ही बोलाल की भीमसेन जोशी, गंधर्व वगैरे, सुपर्ब अँड कॉन्फिडंट. सचिनची पहिली मॅच आपण गुजरातमध्ये त्यांनी 100 केले, आय थिंक. म्हणजे असं बागेत फिरत फिरत त्यांनी 100 केले. पण दुसरा मॅच आम्ही कुठे गेलो? इकडे राजकोटला भिंगरी विकेट होती आणि आमचे काही 0 for 2 होते आणि सचिन बॅटिंगला आला, काहीतरी 5 for 2 लालू आणि ॲलन सिबी आउट झालेला आणि हा आला बॅटिंग आणि दुसऱ्या ओव्हरला स्पिनर चालत होता. ते येतात पण त्यांनी विचारलं मला आणि मी मेन्शन राजन बालेने ते काय पुस्तकात दिलं की 14 वर्षाचा 15 वर्षाचा बॅट्समन जाता जाता विचारतो वळतोय का. मी बोललो हो वळतोय. उडतोय का? अजून नाही उडत. एंड ऑफ द ओव्हर एका 1 लूज शॉट आणि एंड ऑफ द ओव्हर 16 or 20 नॉट आउट. म्हणजे लेफ्ट आर्म स्पिनरचा त्यांनी म्हणजे फिगर्ड आउट कसं खेळायचं, कसं ॲडजस्ट करायचं. लंच टाईम आय थिंक आतमध्ये येऊन मी बोललो, आमची पार्टनरशिप झाली. मी 100 केले, मी 100 केला. 103. शशीर अट्टंगडी 103, सचिन 89 असेल. सचिन 58, 58. 58. पार्टनरशिप 133 रन्स. 0वर 2 विकेट होत्या. हा करेक्ट. म्हणजे गोळी नाही माझी. आणि मी लंच टाईमला आलो ना, आमची पार्टनरशिप, मी आतमध्ये येऊन बोललो, चंदू कदाच कॅप्टन होता. मी सांगितलं यार आम्ही टाइम वेस्ट करतोय क्रिकेटमध्ये, ह्याचं वेगळं आहे. तो बोलला काय झालं? आय सेड ह्याची थिंकिंगच वेगळी आहे. हे 15 वर्षात आम्ही हे प्रश्नच आला नसता आमच्या मनात की उडतोय का, वळतोय का. हे म्हणजे किती पुढे तो विचारात, तू विचार कर. आम्ही 7-8 वर्ष झालेले, कुठल्याही वर्षाची गोष्ट आहे. 88-89 म्हणजे आमचे झालेले 7-8 वर्ष मुंबई टीममध्ये. हा 15 वर्षात असं विचारतोय म्हणजे तो कुठे पुढे विचारात, तुम्हाला कळतंय काय? राईट. आम्ही ॲक्च्युली वी शुड रिटायर नाव बिकॉज वी आर वेस्टिंग आवर टाइम. म्हणजे ह्याचा विचार. आणि दुसरा तो आपला विनोद, फर्स्ट मॅच सुप्रीमली फर्स्ट बॉल 6 बरोबर सुरतला. बरोबर. आय थिंक मी आउट झालो 67. यू कॅन चेक द स्कोर. मी आणि लालू आउट. दिलीप बरोबर बॅटिंग करतो. पहिला बॉल त्याने 6 मारली. विचारलं त्याने टी टाइमला, सबनीस 12 होता. हे 100ला किती बाकी आहेत बघ. म्हणजे जस्ट लुकिंग ॲट हिम, आय सेड बॉस गॉट टू हॅव द स्किल टू ऑल्सो बी सो शुअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे कला पाहिजे पण एबिलिटी पण पाहिजे. राईट. आणि विनोद आणि 100च्या बाबतीत मला मगाशी मागच्या एपिसोडमध्ये तू उल्लेख केलास की अमोल मजुमदारचा, त्यांनी मला खूप लहानपणापासून सांगितलं होतं एकदा की 100 कसे करायचे ना, ते त्याच्याकडे होतं की 100 रन असतात, पण विनोद कांबळीला बाकी काही मोजता नाही यायचं, फक्त तो 100 रन व्हायच्यासाठी जे काय लागायचं. इमेन्स क्रिकेटिंग स्किल. म्हणजे आणि कॉन्फिडन्स मेन इज, म्हणजे असं वाटायचं नाही की हे लोक यंगस्टर्स आहेत ना.
One was quietly efficient. One was a little loud, but equally efficient. म्हणजे तो अल्टिमेटली तुम्ही फोर्क नाईफ मध्ये खातात की हाताने जेवतात इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला चव जेवणाची मिळाली ना, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि इट वॉज ॲक्च्युअली अ लर्निंग टू वॉच दिस टू राईट. बीइंग सिनियर्स. राईट. शिशिर, या दोघांकडे आपण परत म्हणजे अजून उल्लेख होतच राहील, पण त्याचे 3 मॅचेस मी म्हणलं, रादर 3 सीझन्स म्हणजे माझ्या दृष्टीने दुसरा सीझन जेव्हा तुम्ही फायनल खेळलात, दॅट वॉज 82-83. करेक्ट. राईट. फायनलला कर्नाटकाशी हरलो आणि माझी एक कॅच गेली मिड विकेट. अशोक मंकरने मला कधी माफ नाही केलं. ते आपली काहीतरी रन रेटमुळे हरलो, पण टुवर्ड्स द एंड ऑफ द इनिंग्स ते. आणि त्या इम्पॉर्टंट त्या सीझनमध्ये सगळ्या मॅचमध्ये रन केले मी. काय 550 ऑड रन्स केले. फायनलला मी पचकलो. अँड आय डिडंट स्कोर रन्स. आय थिंक रॉजर बिनी गॉट मी आउट. जे काय असेल तर मला आठवण. पण बिन्नी पहिली इनिंग्स, अभिराम दुसरी इनिंग. म्हणजे कम इट द आवर, फेल इट द मॅन, असं झालं. पण इट वॉज, आय थिंक इट वॉज हायेस्ट नंबर ऑफ रन्स इन फॉर मुंबई अँड सेकंड इन इंडिया आफ्टर मे बी रॉजर, मे बी अमरजीत केपी, आय डोंट रिमेंबर, बट इट वॉज ऑन टॉप ऑफ द लिस्ट. पण त्या मॅचला फॉर मी द बिगेस्ट थिंग इज आय ड्रॉप द कॅच ॲट मिड विकेट. विजय कृष्णा ही आडवा मारला आणि मी काय स्नॅच ॲट इट काहीतरी केलं आणि गेला. आणि दे स्लोड डाऊन द गेम अँड वी लॉस्ट ऑन रन रेट काहीतरी असं झालं मॅच. सगळे घरी गेले. काय प्राइज डिस्ट्रीब्युशन. एका महिन्याने मला अशोक मंकड कुठे डिनरला भेटले कुठल्या पार्टीला, आणि त्याने मला विचारलं, शिशिर का मी मराठीत बोलतो, त्याने मला विचारलं इंग्लिशमध्ये, तू झोपू शकतो का बरोबर? तर मी त्यांच्या डोळ्यात बघितलं की ही इज नॉट गॉट ओव्हर इट. की तेव्हा मला कळलं ॲक्च्युली व्हॉट इट मीन्स टू विन रणजी ट्रॉफी. सी यू आर टू यंग. आम्ही खेळायचो, वॉन्टेड मूव ऑन टू द नेक्स्ट डे. He said, I have not slept a wink for 1 month. That's when I realized that the meaning of winning Ranji Trophy has to be felt more than anything else. And I felt ashamed and I felt guilty, मला ॲक्च्युली गिल्ट झालं की मी कॅच सोडली. कोणी मुद्दामून सोडत नाही, पण असं वाटलं की यार पकडायला पाहिजे होता. पण क्रिकेटमध्ये सगळं आपलं what goes as to the script तसं नाही होत ना. ब्युटी ऑफ बिंग श्रीश रट्टंगडी. त्याने 550 रन्स वगैरे असा एक जाता जाता ओझरता उल्लेख केला. पण फायनलला पोहोचताना ऑन द वे ज्या काय त्यांनी रन्स केले त्यापेक्षा जरा ते अजूनही एक गेला. नाही खरंच सांगतो अमोल, फायनलला रन करायचे ना, ते झालं नाही. मी फायनल खेळलो, इम्पॉर्टंट मॅचेस खेळलो. इराणी ट्रॉफीमध्ये 85 केलं, ऑस्ट्रेलियाचे अगेन्स्ट काहीतरी 65-70 केले. पण वेन इट मॅटर्ड अँड वेन यू लुक बॅक, थोडं वाटतं की ह्या मॅचेसमध्ये तू करायलाच पाहिजे, नाहीतर लोक कसे बघणार. म्हणजे जंगल में मोर नाचा किसने देखा. बरोबर. ते स्टेजवरच पाहिजे ना, आणि ते स्टेजवर केलं तुम्हाला रेकग्निशन मिळेल. तर दॅट्स वाय आय डोंट फील I deserve more. Right. Which is not modesty, it is practicality. फेअर. सो तो 82-83 सीझन, त्याच्यानंतर आला मेमोरेबल सीझन्सच्या दृष्टीने आपण म्हणलं तर 84-85. तुझं एकच रणजी टायटल जे आहे, म्हणजे तू त्या मायनॉरिटीत, म्हणजे तुझी पिढी मायनॉरिटीतल्या पिढीतली आहे. Yeah, we didn't have great bowling. म्हणजे खरं सांगू, आता जे बॉलिंग, मी सोडताना बॉम्बे जी बॉलिंग अटॅक होती, राजू कुलकर्णी, सलील अंकोला, एबी कुरुविल्ला, साईराज बावतुले, संजय पाटील, अशी आम्ही बॉलिंग बघितली नव्हती. मी टीममध्ये आलो तर शिवरकर बाहेर गेलेले. नंतर 85 मध्ये परत आले, कमबॅक 48ला. पण एवढं काय, म्हणजे राजू कुलकर्णी वॉज द फर्स्ट वन हू केम 1 year आफ्टर मी. बट अदरवाईज असा पोटेंट स्ट्रेंथ नव्हता. बॅटिंगवरच जिंकायचो और काय करायचो. पण 400ची फिल्डिंग आम्ही करायचो एकदम आवडीने. बरोबर. सो त्या 84-85 सीझन मधले हायलाइट काय होते तुझे? आता 84-85 असं काही नाही, पण वी हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. सगळे प्लेयर्स, टेस्ट प्लेयर्स अवेलेबल होते. राईट. आणि तेव्हा काय असायचं ना, एक खरं सांगतो की हे रती महारथी आपल्या टीममध्ये आले ना, की समोरचे ॲक्च्युली घाबरायचे. म्हणजे त्याच्यामुळे तुमचं काम आम्ही लीग स्टेजमध्ये पचकायचं नाही, एवढं मेन. आणि अमिताभ आणि
स्टार झाले की आम्ही इफ्तेकार आणि हंगल ना, गावस्कर, वेंगसरकर, शास्त्री, संदीप पाटील. मग यू आर देअर टू 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 ॲड व्हॅल्यू. राईट. पण हे लोक ॲक्च्युली दे टू टेक फर्स्ट क्लास क्रिकेट व्हेरी सिरियसली, अँड प्लेइंग फॉर बॉम्बे ऑफकोर्स वॉज अ जॉय फॉर देम ऑल्सो, मॅटर ऑफ प्राईड. त्या सीझनमध्ये एक गंमतशीर गोष्ट होती की जेव्हा नॉकआउट्सला ते आले हरियाणाच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनल, कर्नाटकाच्या सॉरी तामिळनाडूच्या अगेन्स्ट सेमीफायनल संदीप कॅप्टन. आणि दिल्लीची फायनल. त्या फायनल मध्ये सुद्धा गावस्कर लीड करत असताना लालू राजपूत, गुलाम पारकर ओपनर, शिशिर अट्टंगडी 3, संदीप पाटील 4 आणि मग गावस्कर 5. आय थिंक तेव्हा गावस्करनी डिसाईड केलं की मी खाली खेळणार असं असेल 85ला. तरुण रक्ताला वाव. नाही, ॲक्च्युली काय होतं, मला ती इन्सिडेंट आठवण आहे. आय थिंक 85ला काय झालेलं, अराउंड दॅट टाइम आम्ही ग्वाल्हेरला ऑस्ट्रेलिया वर्सेस मुंबई एक ओपनिंग मॅच, सेकंड मॅच ऑफ द सीझन, राईट. टुरिंग टीम. राईट. ती टाईट टेस्ट झाली ना तेव्हा, आणि त्या मॅचमध्ये मी खेळणार नव्हतो. रवी कॅप्टन होता, लालू खेळणार होता आणि संजय मांजरेकर खेळणार होता. राईट. आणि संदीप, दिलीप वगैरे होते, पण मी खेळणार नव्हतो ती मॅच. अँड मॉर्निंग ऑफ द मॅच गावस्कर गॉट द न्यूज ही इज ड्रॉप फॉर द वन डेज. आय थिंक दे पिक्ड रुयाज पुनावाला and Raman Lamba in the one days. So Gavaskar, I think Gavaskar decided that day morning la, I'm not going to bat opening now because India has not rejected me. Why should I take up opening place for Bombay? Something to that effect. So in the morning I went to the ground only. ते आपले स्पाइक शूज आणि व्हाईट्स मध्ये, बिकॉज ड्रेसिंग रूम मध्ये जागा नव्हती, ते शामियाना टाईप असायचे. तर मी आपले कपडे, किट वगैरे, मला रवीने सांगितलं तू खेळत नाही. ग्राउंडवर गेलो, रवी बोलला यू आर प्लेइंग. मी बोललो बाबा आय डोंट हॅव माय किट, इट इज इन द हॉटेल. कोणाला तरी पाठवलं किट आणायला की बॅट बीट पाहिजे बाबा बॅटिंग करायला. अँड दॅट वॉज इंटरेस्टिंग बिकॉज गावस्कर वॉज देन प्लेड द टाईट टेस्ट आणि जे काय झालं ऑफकोर्स. बट आय थिंक दॅट वॉज वन व्हेरी डिफरंट काइंड ऑफ एपिसोड वेरी ही सेड आता मी इंडियाला ओपन हे कन्सिडर नाही केलं, मला तुम्ही बॉम्बेला का करू. राईट. आणि आय थिंक मांजरेकर ती मॅच मी खेळलो आणि संजयला ड्रॉप केलं. इट्स इंटरेस्टिंग बिकॉज संजयनी ॲक्च्युली हॅड अ व्हेरी इम्प्रेसिव्ह डेब्यू बॉम्बेला, हरियाणाच्या अगेन्स्ट 50 केले. बरोबर. ही वॉज इन ग्रेट फॉर्म. बट लाईक आय सेड हॉर्सेस फॉर ॲपल्स फॉर ॲपल्स, तसं सिच्युएशन होतं. ओपनिंग बॅट्समन बाहेर गेला तर ओपनिंगला आणा, ओपनरला आणा. राईट. ओके. तिसरा सीझन ऑब्विसली 1991 की जो इंडियन क्रिकेटमध्ये जर बेस्ट रणजी मॅचेस म्हणल्या त्यातली, म्हणजे जसं आत्ता आपण गप्पा मारतोय, आपण ज्या मीडियमसाठी गप्पा मारतोय त्या लोकांसाठी क्रिकेटच 2008 साली सुरू झालं. पण रणजी ट्रॉफीच्या दृष्टीने त्याहून जास्त क्लोज मॅच आहे का हा प्रश्न आहे. नाही, झालं नाही. आणि त्याच्यात तू खेळलास त्या मॅच बद्दल. खेळलो आणि बॉलिंग टाकली. कॅप्टन मांजरेकर होते, त्यांनी मला इधर ही हॅड सम डिल्युजन्स अबाउट माय बॉलिंग की हा काहीतरी मोठा ऑफ स्पिनर आहे. मी 2 विकेट काढले त्या मॅच सेकंड इनिंग बघ. बरोबर. पहिली इनिंग्स 12 ओव्हर्स आणि दुसरी इनिंग्स 11 ओव्हर 5 मिडन 24 रन 2 विकेट्स. आता 2 विकेट विजय यादव आणि चेतन शर्मा. बघा ते मॅच मध्ये आलो and nobody recognizes my off-spin sadly except Manjrekar. He was captain and actually the first situation in we dropped Kiran Mokashi for that game and आम्ही 3 फास्ट बॉलर चांगले होते, सलील अंकोला, राजू कुलकर्णी. We dropped lot of catches and all that, but we had 3 फास्ट बॉलर्स आणि मांजरेकरनी मला ऑफस्पिन दिलं, म्हणजे ठीकठाक बॉलिंग केली. पण मी स्वतः जाऊन सांगितलं अरे बस कर आता, माझं आयुष्यात एवढी टाकली नाही मी. पण इसाक नाही तो अजून टाक. आणि ते एका अरूप भट्टाचार्य कोणीतरी 50 केले खाली. दॅट ब्रॉट देम बॅक इन टू द मॅच. पण इट वॉज अ मॅच ऑफ दिलीप ऑफ दॅट ग्रेट पार्टनरशिप, ग्रेट 100, दॅट डिसअपॉइंटमेंट आफ्टर द मॅच. बट फ्रँकली no harm losing a game like that, because somebody's played better than you. It was right down, as Ravi says, right down to the wire. That it was, and I think Mumbai was changing in terms of or the ecosystem of cricket. The badlat hoti around India.
where other teams were stronger, they were getting better, facilities were better, बरोबर. आणि चांगले प्लेअर यायला लागले. एक मुंबई एक पॉवर सेंटर होता जे 70s 60s आणि 50s मध्ये की लोक यायचे मुंबईला खेळायला, बरोबर. टू बी सीन, टू डू वेल. ते नव्हतं. बाहेरचे टीम पण चांगले करायला लागले आणि तुम्ही बघा त्यानंतर जे प्लेयर्स आले बाहेरनं, धोनी आणि हे रैना वगैरे नंतर, पण इव्हन तेव्हा बाहेरचे यायला लागले जास्त. आणि एक क्रिकेटचं जे माहोल आहे किंवा इम्प्रूव्हमेंट आहे, पॅन इंडिया झाली तेव्हा. राईट. त्या शेवटच्या दिवसाच्या फायनल मधला जो प्ले होता, म्हणजे किती 355 टार्गेट होतं. 355 टार्गेट विचार करा. 1991 साली कपिल देव वेटरन हरियाणा संघाचा कर्णधार, चेतन शर्मा सीझन्ड बॉलर, इंडिया बोलूया. अजय जाडेजा सारखा उदयोन्मुख खेळाडू जो तेव्हा शशिराज तंगडींपेक्षा जास्त इफेक्टिव्ह बॉलर होता तेव्हाच्या येस. काळात. आता इज हेअर टू महाराणा ऑफ जामनगर. महाराजा अजय सिंग हा, जी गायकवाड जाडेजा. युवराज कुमार. बट व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह क्रिकेटर आणि युजफुल मिडियम पेसर. राईट. आणि चांगली टीम होती. आय Right. थिंक ऑफ स्पिनर एकाने अजून टचमध्ये आहे माझा, अजून फोन करतो की मी कसे केले 170. तो ओपनिंग बॅट्समॅन शर्मा, दीपक इज इन ऑस्ट्रेलिया, अजून मला फोन करतो आणि मला चावतो की तुम्हाला हरवलं ऑस्ट्रेलिया. 99 केले. राईट. ही डज नॉट, म्हणजे बोलत नाही की आम्ही 6-7 कॅचेस ड्रॉप केले त्याचे, पण मला फोन करून अजून ऐकवत होतो कसे तुम्हाला मारले आम्ही वगैरे. राईट. चांगला मित्र आहे. बट राईट. दॅट्स क्रिकेट. आणि सो 355 रनचं टार्गेट, किती मॅक्सिमम 66-67 ओव्हर्स मिळू शकणार होत्या. विचार न करणारी गोष्ट तेव्हा फक्त बॉम्बे क्रिकेटमध्ये होऊ शकते हे जे म्हणतात. वेंगसरकर आणि तेंडुलकरांनी, म्हणजे हा विचार करा. शिशिर तू सांगणार आहे, म्हणजे आता फक्त नंबर्स बघितले ना, 75 बॉल 96 धावा सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर एका पायावर खेळत 137 बॉल्समध्ये 139 धावा. हा विचार तेव्हा, आणि हे तेव्हा पहिल्यांदा केलं नव्हतं सचिनने. त्याच्या आधी 3 वर्षात तुम्ही त्याला रणजी ट्रॉफीत करताना बघत होता. तू मगाशी जो उल्लेख केलास की तो काळाच्या पुढचा होता, तो किती पुढचा होता, आणि त्या मॅच बद्दल तेव्हा तुम्हाला आतून काय वाटत होतं? मी ऍक्च्युली ती मॅच ना, मी आतमध्ये बघत नव्हतो, फक्त आवाज यायचा. आणि आम्ही 10 वर्ष काढून आम्हाला कळायचं की हा आवाज आहे ना विकेट पडल्याचा आहे, हा आवाज बॉम्बेचा आहे. ते नॉर्थ स्टँडमधून आवाज यायचा आणि आम्ही वी वर ट्यून्ड, म्हणजे असं काय म्हणतात ना, एकदम पिकलेलो आम्ही. आम्हाला माहित होतं की हा, आणि जेव्हा काही चांगला शॉट आम्ही जायचो बाहेर, विकेट ती विकेट पडायची आवाज नाही आली तेव्हा, तर एक इन्व्हॉल्व झालो. पण it was breathtaking. Dilip and Sachin playing that innings was breathtaking. And from just a pure cricketing aspect, forget which team, कुठल्या टीमला तुम्ही सपोर्ट करताय, ते बघायलाच, आणि ती जी एनर्जी होती ग्राउंडवर बघायला, किंवा जे अँटिसिपेशन होतं, ते लास्ट विकेट नंतर जे डिसअपॉइंटमेंट होतं, म्हणजे परफेक्ट स्क्रिप्ट फॉर अ मूवी ऑफ इमोशन्स. म्हणजे काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये, आणि इट वॉज नॉट अ वन साइडेड गेम, असं करून वरती खाली. बरोबर. आणि ते बघायला, म्हणजे असं, मी त्यानंतर ती मॅच कधी बघितली नाही. तर किती बघायचं, म्हणजे की अल्टिमेटली तुम्हाला रिझल्ट माहित आहे मॅचचा, म्हणजे पिक्चरचा रिझल्ट माहित आहे, तर कशाला बघायचं. पण ते आठवणी मनात ते स्टॅम्प होतात. दिलीपचा 100, सचिनची इनिंग्स, जे काय असतं ते इट लीड्स अ लास्टिंग इम्प्रेशन. बरोबर. आणि इट वॉज वन ऑफ, एव्हरीबडी प्लेड विल फील के वी वर लकी वी प्लेड दॅट गेम, बिकॉज यू आर पार्ट ऑफ समथिंग, पार्ट ऑफ हिस्ट्री. म्हणा, दो द हिस्ट्री इज नॉट इन युअर फेवर, इट्स ऑलवेज गुड टू बी अ पार्ट ऑफ हिस्ट्री विच इज समथिंग स्पेशल इन इंडियन क्रिकेट. मॅच नंतरच्या आठवणी सांगा, काय होती? डिसअपॉइंटमेंट. बॉम्बे मॅचेस एक मी सांगू शकतो, हरल्यावर ओव्हर द इयर्स देर इज, इट्स लाईक, आता माहित नाही, पण तेव्हा असं होतं की यू कम टू अ फ्युनरल, बिकॉज इट मेंट सो मच ना. बरोबर. आता मे बी बिकॉज देर सो मच क्रिकेट, इट कुड बी डिफरंट, बट असं वाटतं की तो माहोल तर तसाच असणार. इट वॉज लाईक अ फ्युनरल. आणि मुंबई हरले कुठली, स्पेशली फायनल, किंवा
लीग मॅचेस वगैरे दे नो हाऊ टू कम बॅक. बट ते फायनल दिस इज द लास्ट फायनल फ्रंटियर. तर एक माहोल डिप्रेशनचा असायचाच आणि तेव्हा पण होता. आता ते ज्या पद्धतीने झालं, शेवटचे 2 रनआउट, हां. संजय पाटील रनआउट होणार याच्यात काही सरप्राइझिंग नाही, ते स्वतःच म्हणतात म्हणजे त्याच्यावर. पण अभि हां, ते काय पहिली मॅच खेळत होता. आय नो. लालू सर व्हॉट अ इंट्रोडक्शन, म्हणजे बॅप्टायझिंग टू फर्स्ट क्लास क्रिकेट लाईक दिस. म्हणजे अनबिलिव्हेबल. ही मस्ट बी थिंकिंग मी कुठे आलोय डेब्यूवर. एकतर इम्प्रेसिव्ह बॉलर, पिक फ्रॉम नोवेअर, प्लेइंग अ बिग मॅच स्ट्रेट अवे. म्हणजे सगळं काय तुम्ही ते स्क्रिप्ट बघाल ना, तर बोले की आय विल जस्ट डेस्टिन टू बी पार्ट ऑफ हिस्ट्री. बरोबर, बरोबर. आणि त्या मॅच मला कायम असं आठवतं म्हणजे की टीव्हीवर क्रिकेट बघण्याच्या पहिल्या काही मेमरीज आहेत ना, 87 वर्ल्ड कप पेक्षा मला ती फायनल आठवते. कारण एकीकडे कपिल देव खुश होऊन रडतायत की अखेर रणजी ट्रॉफी जिंकवली, आणि दुसरीकडे वेंगसरकर ढसाढसा रडतायत की अजून काय करायला हवं. मिक्स्ड इमोशन्स ते काय म्हणतात ना, बघायला मिळालं. आणि दुसरं म्हणजे कपिल देव, तेव्हा ओल्ड ड्रेसिंग रूम्स होते, तर सेशन ब्रेकला किंवा लंच लाईटिंगला कपिल देव आमच्या ड्रेसिंगमध्ये, अरे यार एक बार तो जीतने दो वगैरे. आणि दिलीप बोलायचो, याचा ऐकू नको, तो दादा आम्हाला येडा बनून पेढा देतोय. त्याला ग्राउंडवर तो इज ट्राईंग व्हेरी हार्ड, पण अरे तुम लोग कहाँ हमको जीतने दोगे वगैरे. तो गेल्यावर दिलीप बोला, अरे याचा ऐकू नका ना, तो इज डिटर्मिन्ड, डोंट टेक हिम लाईटली. राईट, राईट. त्याच्यानंतर तू एक सीझन पुढचा खेळलास, पण त्याच्यानंतर मुंबई क्रिकेट परत ते एक ट्रान्झिशन आलं ना. कारण एक सायकल होती. चन्नू सर, लालू सर त्याच्यानंतर मुंबईसाठी खेळणं थांबलं. ते गेले, हो, बाहेर गेले खेळ. हो, म्हणजे हो. आणि मी एकटा राहिलो. आणि मला ॲक्च्युली सिलेक्टर्सनी सांगितलं की हा सीझन तू लीड कर, सगळे यंगस्टर्स येत आहे. आणि ते सायकल होतं की आम्ही 10 वर्ष खेळलो, नवीन पिढी आहे, ते साईराज, जतीन, सगळे आपला ॲबी तर 1 वर्ष खेळलेला, पण हे सलील अंकल, पारस रिझर्व्हमध्ये हां. होता, जुबिन बरूचा, हे आता येणार आहे, तर तू ही सीझन कर. आणि मग तुझं डिसिजन काय असेल. म्हणजे आय से नाही, आय वॉन्ट टू क्विट आफ्टर दिस इयर. म्हणजे एक पण असतं ना की जर माहोल होतं ना, ते सगळे गेले. कॉल इट लॉट कम्फर्ट झोन, लॅक ऑफ कम्फर्ट, लालू सगळे वगैरे. आणि आय थिंक माझ्यानंतर राजू 1 वर्ष खेळला, तो पण रिटायर झाला. म्हणजे एक नवीन पिढी आली, साईराज वगैरे जे आले ना, पारस आणि जतीन आणि जुबिन, आणि हे एक फुल बॅच, दे डॉमिनेटेड विथ सचिन अँड विनोद. बरोबर, 10 वर्ष ते पण त्यांनी डॉमिनेट केलं. राईट. आणि एक प्रश्न मला तुला विचारायचा राहिला की तू आय एम शुअर तू कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये कदाचित जास्त खेळला असशील, पण रणजी ट्रॉफीमध्ये तू राजेंद्र गोयलांना फेस केलंस. अरे एक मॅच खेळलो ना, ती संदीप कॅप्टन अगेन्स्ट हरियाणा, क्वार्टर फायनल. तिकडे फरीदाबादला, ॲब्सोल्यूट माइंड फील्ड, अँड वी वन दॅट मॅच. संजय's डेब्यू, गॉट अ ब्रिलियंट 50. म्हणजे दाखवलं त्यांनी तेव्हा की कशी म्हणजे ते विजय मांजरेकरचा रक्त होता, कळलं पहिले 2 शॉट खेळल्यावर. पण वी बीट देम, अँड ऑफकोर्स देयर वॉज नो DRS तेव्हा. मी काहीतरी पहिल्या इनिंगला, काहीतरी सेकंड इनिंगला काहीतरी नॉट आऊट राहिलो, आणि पहिल्या इनिंगला पण ठीक 20-25 केले, आणि सेकंड इनिंगला काहीतरी नॉट आऊट. संदीपनी समोर संपवली मॅच. मी म्हणजे तेव्हा त्या इनिंग्समध्ये DRS असताना, आउट ऑफ 23 रन्स आय वुड हॅव बीन आउट 50 टाइम्स. पण तेव्हा DRS नव्हतं. फ्रंट फूट वॉज नॉट अलाउड. अपील वॉज नॉट अलाउड. मागच्या एपिसोडमध्ये तू जे म्हणलास की त्यावेळेस तुम्हाला चान्स मिळण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी फेल व्हावं लागतं. मग ते जे राजेंद्र गोयल आणि पद्माकर शिवलकर होते, पण तू त्या दोघांना फेस केलंस. काय होतं नक्की? भीमसेन जोशीबद्दल काय बोलायचं. म्हणजे संगीतात आर यू गोइंग टू टेक आउट अ फॉल्ट इन देअर सूर, जस्ट समथिंग एल्स. म्हणजे असं वाटलं की गोयलला थोडं हेल्पफुल विकेट मिळाली ना, तो खाऊन जाईल. पॅडिनचं वेगळं होतं की आठ म्हणजे एकदा मी बिशन बेदीला विचारलं की पॅडीचं, म्हणजे ही वॉज बिग फॅन ऑफ शिवलकर. बोलले की हम आर्टिस्ट हैं, हम अपनी कला बताने में मैच कभी गवा देते. शिवलकर है ना, उस अपनी टीम का स्कोर देख के अपनी कला बताता है. फरक असतो.
म्हणजे बॉम्बे 150 ऑल थे शिवलकर वो स्कोर देख के कला बताता है. हम लोग तो अपने कला बताने में मशरूफ हो जाते हैं. It sums up everything about, you know, both were great bowlers. I mean, of course, we can't deny that. And like I said, timing and a lot to do with, you know, what is written here. बरोबर. शेवटचा प्रश्न माझा, की रणजी ट्रॉफीच्या तुझ्या 1 दशकभरचं तू खेळलास. त्याच्यात या आत्ता आपण ज्या मॅचेसचा उल्लेख केला, त्या मॅचेस सोडून किंवा तुझी स्वतःची एखादी इनिंग्स जी सर्वात मेमोरेबल ऑन फील्ड ॲज अ प्लेअर तुम्ही रिटायर झाल्यावर एक विचार करतात की कुठल्या मॅचमध्ये तुझा परिणाम, तुझा परफॉर्मन्स एक इम्पॅक्ट झाला गेमवर, ते राहतं. टीम जिंकली सगळे बोलतात क्लिशेड आहे वगैरे, पण आफ्टर ऑल इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि एका गेममध्ये असं झालं की मी टीमच्या बाहेर, सचिनचं फर्स्ट इयर मी 2 मॅचेस बाहेर होतो बिकॉज चंदू ओपन करायला लागलाय वेस्ट इंडिज टूरसाठी, एक चान्स होता त्याला. मी 2 मॅचेस बाहेर होतो. तर आणि युपीच्या अगेन्स्ट, आणि मी इकडे CCIला येऊन मकरन वायंगणकरनी ते ऑर्गनाईज केलं ना आपलं मफतलाल फास्ट बॉलिंग, हे सगळे चांगले बॉलर यायचे, फ्रँक टायसन. तर मी जाऊन रोज बॅटिंग करायचो तिकडे आणि मस्त 2-2 तास बॅटिंग मिळायची, बॉलरच होते. तर मी ॲक्च्युली मिलिंद वेगेंना सांगितलं मला सिलेक्ट करू नको टीममध्ये, बिकॉज मी रिझर्व्हमध्ये यंगस्टरला ठेव ना मी. तर 2 मॅचेस मी इकडे येऊन म्हणजे 15-20 दिवस इकडे प्रॅक्टिस करायचो. सीझन संपली आहे. तर मॅचच्या आदल्या दिवशी रात्री आय थिंक दिलीप गॉट अनफिट काहीतरी, तर रवीला सांगितलं की मी नाही येत, काहीतरी ग्रॉईन ट्रबल वगैरे. तर रवीने सांगितलं तू ये मॅचला, खेळ. गेलो तिकडे, पहिला 10 मिनिटं जस्ट वॉज नॉट इन द मॅच फ्रेम, यु नो, इज प्रॅक्टिसिंग, बट हे मॅच फिटनेस म्हणतात ना इन टर्म्स ऑफ. आणि नंतर 1-2 बॉल असे मध्ये लागले. बॉम्बेवर 220 ऑल आउट, स्कोर्ड सम 142 or something, वी वन. गोपाल शर्मा चांगली टीम होती, बट इट वॉज अ टर्नर. बट दॅट ॲक्च्युली गेव मी लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन बिकॉज it was a good batting side, you know. Tendulkar, Chandu, Lalu, Ravi Shastri, a strong batting side. To be able to contribute. See, we all have a little story. आपल्या आयुष्यात सगळ्यांना एक स्टोरी असते की that gives you satisfaction. राईट. It may not be ओके, जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए असं काहीतरी राजेश खन्ना साहेबनी सांगितलं, काकांनी सांगितलं काहीतरी, पण एका फिल्ममध्ये. पण असं आपल्याला वाटतं की एक थोडे हाय पॉईंट्स असतात सगळ्यांच्या लाईफमध्ये, की इकडे मजा आली, म्हणजे इकडे काहीतरी केलं आपण, यु नो. राईट. तर इमॅजिन आम्हाला असं वाटत असेल, तर शिवलकर वगैरे त्यांना काय वाटत असेल, अमोल मजुमदार त्यांना काय वाटत असेल. अमोल मुजुमदारशी आपण मेमोरेबल रणजी सीझन एपिसोड केलाय. दॅट वॉज द फर्स्ट एपिसोड ऑफ he must be having so many of those highs and lows. And it is important to, you know, ask or speak to these people because they will have a lot of things to tell the next generation about how to handle disappointments. Right. There couldn't be more disappointed people, you know. I used to always, मला पॅडी शिवलकर एकच होतं की तुम्हाला कसं हँडल करता तुम्ही, आणि ते म्हणायचे मोहम्मद रफी, मी गाणी गाऊन ना माझा जे पेन आहे ते रिड्यूस करतो. सगळ्यांचा आउटलेट असतो कसं, यु नो, टू बी एबल टू कोप विथ वॉट एव्हर दे फील वॉज नॉट राईट. आय थिंक इट्स डॅम गुड. इट्स ऑलवेज समथिंग यू कॅन टीच, यु नो. अमोल कॅन टॉक टू अ लॉट ऑफ यंगस्टर्स की कसं काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये. बरोबर. आपण जे आपल्या हातात आहे करतो, पण त्याच्यानंतर तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. और somebody like so many of them. I mean, आता Paddy is a little aged, but I've got a lot of stories about Paddy or Wadekar, you know, never took a 12th man. बरोबर. आयुष्यात कधी घेतलं नाही. त्या दिवशी मुंबईच्या मॅचला दोन नाईट वॉचमन. He never took a night watchman. मुंबईच्या मॅचला 2 नाईट वॉचमन गेले त्रिपुराला. And the first thing I remembered was शिवलकर. पण थोड्या गोष्टी असं होतात आणि ते शिकायला मिळतं रे. ऍक्च्युअली लाईफ क्रिकेट इज अ रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट यू कॅन लर्न अँड अप्लाय इन रिअल लाईफ. बरोबर. बरोबर. शिशिर, तुला जायचंय, पण जायच्या आधी मी एक प्रॉमिस घेणार. शिशिर हट्टंगडी ट्रायलॉजी आपल्याला कम्प्लीट करायची. पुढच्या वेळेस जेव्हा आपण भेटू, की स्पोर्ट्स कट्ट्यावर एक सिरीज असते, पडद्यामागचे शिलेदार. ओके. सो जे समोर दिसत नाहीत आणि मागून काम करत राहतात. सो शिशिरचा एक फेसेट तुमच्यातल्या काही जणांना आठवत असेल, की तो पहिल्या सीझनमध्ये IPLच्या डेक्कन चार्जर्सचा CEO होतास. डिरेक्टर क्रिकेट. डिरेक्टर क्रिकेट पहिला सीझन. त्याच्यानंतर 2009 मुंबई इंडियन्स करेक्ट. हेड क्रिकेट. आणि
त्यांनी स्टेट असोसिएशन्समध्ये बडोदा क्रिकेट असोसिएशनचा 3 वर्ष जो सीईओ आहे. करेक्ट. सो क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशन किंवा क्रिकेट ऑपरेशन्स याच्यात इन्साइट्स आम्हाला तुझ्या अनुभवांमधून आम्हाला नक्की मिळतील. ते आपण दॅट इज अमोल बेटर स्क्रिप्ट. बिकॉज तिकडे आपण जे क्रिकेटर्स इगो घेऊन घेतो ना, हे अडॅप्टेबिलिटी टू अदर पीपल राईट. खूप शिकायला मिळतं. म्हणजे कसे कॉर्पोरेट्स बरोबर कसं म्हणजे आपण अडॅप्ट व्हायचं, त्यांचं थिंकिंग कसं असतं, किंवा स्टेट असोसिएशन एपेक्स काउन्सिलचे मेंबर्स त्यांना कसं अडॅप्ट करायचं. आपण ते क्रिकेटरचा टॅग घेऊन तिकडे गेलो ना, नाही होत. बिकॉज ते आपण वी हॅव टू पुट इट बिहाइंड. राईट. ते काय म्हणतात, ते आपल्या हॅवरसॅकमध्ये ठेवून जा आणि जस्ट गिव्ह युअर पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर. अँड डोंट एन्फोर्स युअर ओपिनियन बिकॉज इट डझंट वर्क. राईट. सो त्या एपिसोडची तुम्ही वाट बघत राहा. त्याच्या आधी आपण शिशिर अट्टंगडींचा, त्यांचा आणि मुंबई क्रिकेटची जे साध्या मराठीत लव्ह अफेअर म्हणतो, त्याच्याबद्दल केलेला एपिसोड आहे, तो सुद्धा नक्की बघा. बाकीचे एपिसोड्स नक्की बघा. शिशिर अट्टंगडींचं मराठी तुम्हाला जास्त सरप्रायझिंग वाटलं का नाही हे आम्हाला कळवा. आणि आम्हाला कळवा, कारण की ते आमचे महा ओपनिंग बॅट्समन होते ना, ते माझं आणि मराठीचं प्रेमाची सावळी कशी आहे ते सांगा आम्हाला. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते वाचतील, त्यांच्याबरोबर खेळलेले त्यांचे क्रिकेटर मित्र वाचतील. तुम्हाला अजून कुठले स्पेसिफिक त्यांच्या पिढीतले, त्यांच्या आधीचे नंतरचे क्रिकेटर्सचे गप्पा मारलेला ऐकायला आवडेल, बघायला आवडेल, त्याची नावं आम्हाला सांगा. तुमचा ओव्हरऑल फीडबॅक कळवा. तुर्तास आम्ही रजा घेतो. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अर्थात स्पोर्ट्स कट्टा ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.